नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत हाय प्रोटीन आणि चविष्ट असे सोयाबीन कबाब. तुम्ही चिकन विसराल अशी याची चव आहे. तर मग चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक मोठी वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत. आता आपण हे गरम पाण्यात घालूया. मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये घेऊया. आता याच्यामध्ये सोया चंक्स घालायचे आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. हे एकदा हलवून घेऊया. आपल्याला हे असंच पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे सोया चंक्स थंड पाण्याने 2 वेळा धुवून घेऊया. मी हे सोया चंक्स 2 वेळा थंड पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला असे घट्ट पिळून घ्यायचे आहेत. ह्यातलं पाणी जेवढं निघेल तेवढं काढून टाकायचं आहे. आता आपण हे सोया चंक्स चॉपरमधनं चॉप करून घेऊया. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता. याच्यामध्ये ॲड करूयात मटार. मी हे मटार 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे. मी 3 बटाटे उकडून स्मॅश केलेले आहेत. किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या पण घालू शकता. आता याच्यामध्ये घालूया 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आमचूर पावडर. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण घालू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉर. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण घालू शकता किंवा ब्रेड क्रम्स पण घालू शकता. आता याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर. हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे आपण आता कबाब बनवून घेऊयात. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात. दोन्ही साइडून हे कबाब आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया आपण अशा नवीन रेसिपीसह.